नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण स्पर्धा परीक्षा गणित या विषयाचा श्री गणेशा करूया. नेमकेच बाप्पा आले आणि बाप्पा विसर्जित झाले. त्या पावन पर्वानंतर आपण गणित जे सगळ्यासाठी डोकेदुखी ठरते स्पर्धा परीक्षांमध्ये, या विषयाचा श्री गणेशा आपण करूया. तर गणिताबद्दल बघा, सर्वांना भीती असते. तर मुळात गणित काय आहे? आजच्या लेक्चरमध्ये आपण गणितच नेमकं काय आहे हे आधी समजून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर गणिताची तुमची सर्वच्या सर्व भीती स्पर्धा परीक्षांसाठी जे बेसिक सर्व स्पर्धा परीक्षा सगळ्याच लेवलच्या स्पर्धा परीक्षा पार, ग्रुप डी, ग्रुप सी, ग्रुप बी, ग्रुप ए, MPSC UPSC पर्यंतचं जे गणित आहे त्याच्या सगळ्याच तयारी आपण या ठिकाणी आपल्या चॅनलवर घेणार आहोत. कारण की आपल्या चॅनलचं नाव आहे मानव एज्युकेशन नॉलेज फॉर ऑल, सर्वांसाठी ज्ञान. तर गणिताचं सगळं बेसिक पासून आपण शिकणार आहोत. त्यामुळे तुम्हाला कोणत्या क्लृप्त्या वगैरे कशा करतात, तयार करतात किंवा काही चॅनल्सवर तुम्ही पाहिलं असेल क्लृप्त्या, काही पुस्तकांमध्ये तुम्ही पाहिलं असेल क्लृप्त्या कशा आल्या, तर त्या क्लृप्त्यावरून ते सोडवलेले असतात. पण आपण या ठिकाणी त्या क्लृप्त्या पण कशा आल्या ते पण बघणार आहोत. म्हणजे गणित तुमचं पूर्णपणे क्लिअर होऊन जाणार आहे. मग गणित हे नेमकं काय आहे? आज आपल्याला काय शिकायचंय? गणित म्हणजे काय? काय गणित म्हणजे काय? गणित म्हणजे काय? आता गणित काय असतं हे डोकेदुखी कुठून आली, कशासाठी आहे, गणित म्हणजे काय? तर गणित बघा एक शास्त्र आहे जे संख्या, चिन्ह, आकृती, परिमाण, मोजमाप यांचा अभ्यास करतो. म्हणजे संख्या आहेत, चिन्ह आहेत, म्हणजे आपल्याला आजूबाजूला जे काही चिन्ह दिसतात, ज्या काही आकृत्या दिसतात, त्या सगळ्यामध्ये काही ना काही गणित लपलेलं आहे. ते फक्त आपल्या डोळ्याला दिसलं पाहिजे. तुम्हाला ग्लास आहे, हा 15 सेंटीमीटरचा ग्लास आहे. या गावाला जायचंय, इथून 16 किलोमीटर आहे. 16 आकडा, संख्या आहे. बरोबर. एखादी आकृती आहे, डब्बा आहे, चौकोनी आहे, त्रिकोणी आहे. बरोबर. त्याच्यानंतर माझं वजन 60 किलो आहे, 65 किलो आहे, 65 किलो परिमाण. बरोबर आहे. मोजमाप आपण मोजतो, घराची लांबी रुंदी मोजून आपण घर बांधत असतो. बरोबर आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या गोष्टी लागतात त्या मेन गोष्टी कोणकोणत्या आहेत? तर एक तर आहे संख्या, दुसरं आहे चिन्ह, तिसरं आहे आकृत्या, त्याच्यानंतर परिमाण. काय काय? संख्या, चिन्हे, आकृत्या, त्याच्यानंतर परिमाण. परिमाण म्हणजे काय? किंमत. आकृती, परिमाण, मोजमाप यांचा अभ्यास करणारं शास्त्र. शास्त्र म्हणजे सायन्स. म्हणजे काय? इट इज a science which deal with numbers, symbols, right, figures, measurement, ठीक, and values यांच्याशी संबंधित, निगडीत यांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. म्हणजे आपण यांच्याशी डील करणार आहोत. बरोबर आहे. गणित म्हणजे काय? काही जणांच्या डोक्यात असतं बाबा त्याच्यामध्ये नुसते आकडेमोड असते. गणित म्हणजे नुसती आकडेमोड नाही, तर त्याच्यामध्ये लॉजिक आहे, तर्कशास्त्र आहे, अनालिसिस आहे, विश्लेषण आहे. म्हणजे त्यामध्ये विश्लेषण करावं लागतं. तुम्हाला नुसतं असं पाहून कळणार नाही. गणितामध्ये लॉजिक लावावं लागतं, विश्लेषण करावं लागतं. यांचा आधार घेत गणिताचा वापर कशासाठी केला जातो? बेसिकली आपल्या जे दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या समस्या, सगळ्या समस्या ह्या गणितानं सोडवल्या जातात. आपण कधी कधी म्हणतो बघा, आयुष्याचं गणितच बिघडलं. गणितच बिघडलं म्हणजे काय? तुम्ही बरोबर काही ना काही गोष्टी मोजमाप त्यांचं बरोबर नाही झालं, नात्यामध्ये मोजमाप बरोबर नाही झालं, व्यवहारात मोजमाप बरोबर नाही झालं, नात्यामध्ये व्यवहारात मोजमाप बरोबर नाही झालं, व्यवहारात मोजमाप बरोबर नाही झालं, तर आयुष्याचं गणित बिघडलं, असा वाक्यप्रचार प्रचलित आहे. तर गणित हे फक्त आकडेमोड नसून हे काय आहे? तर्क. याच्यामध्ये लॉजिक लागतं.
ह्याच्यामध्ये विश्लेषण आणि लॉजिक म्हणजे काय खूप हाय लेवलचं लॉजिक नाही. तुम्हाला बेसिक गोष्टी कळाल्या, बरोबर, बेसिक गोष्टी कळाल्या की तुम्हाला त्या आपोआप हाय लेवलचं गणित वगैरे सॉल्व्ह करायला येतात. परंतु आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुमचं फक्त लॉजिक, थोडंसं लॉजिक की तुम्हाला थोडंफार आकडेमोड, मोजमाप, व्यवहारामध्ये जे गणित वापरलं जातं ते येतं की नाही हे चेक केलं जातं. तर आपण इथं तेच बघणार आहेत. बेसिकली मग हे लॉजिक काय आहे, गणित किती प्रकारचं असतं, गणितामध्ये किती उपप्रकार असतात, ते प्रकार आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. बरोबर आहे. तर मग गणितात काय काय असतं, गणितामध्ये तर्कशास्त्राचा अभ्यास करावा लागतो तुम्हाला. तर्कशास्त्र, लॉजिक, त्याच्यामध्ये तर्कशास्त्र वापरावं लागतं. विश्लेषण यांचा आधार घेत तुम्हाला समस्यांचा ओके काय करावा लागतो, अभ्यास करावा लागतो. ज्या समस्या तुमच्या समोर येतात तर्क लावायचं, थोडंसं त्याच्यामध्ये समस्याचं विश्लेषण करायचं आणि समस्या सोडवायची. तर गणित आधार असतं समस्या सोडवण्याचा. तुमच्या सगळ्याच्या सगळ्या समस्या, असं कोणतंच शास्त्र नाही ज्याच्यामध्ये गणिताचा वापर केल्याशिवाय त्याच्यामध्ये समस्या सोडवता येतात. कोणतंच शास्त्र नाही, कोणतंच. माझा विषय भौतिकशास्त्र आहे. भौतिकशास्त्र गणिताविना लंगडा आहे, लंगडा. संगीतशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, सगळेच्या सगळे शास्त्र हे गणिताशिवाय म्हणजे अशक्यच आहे. त्यांचा अभ्यास करणंच अशक्य आहे. म्हणजे असं मी तर असं म्हणेन की गणिताशिवाय जीवनातल्या प्रत्येक वस्तूचा कल्पना करणं अशक्य आहे. कारण की कोणती वस्तू आली की तिला काहीतरी आकार आला की आकृती बनली आणि आकृती ही येते गणितात, बरोबर. कशाला ना कशाला तुम्ही इमॅजिनेशन केलं, कशाला ना कशाचं इमॅजिनेशन केलं, त्याला एक स्वरूप आहे. आता ते स्वरूपात त्या स्वरूप आलं म्हणजे गणित आलं. काहीतरी आकार आला म्हणजे गणित आलं. तर मग गणिताची प्रॉपर व्याख्या काय आहे? गणिताची प्रॉपर व्याख्या सांगायची झाली तर संख्या व त्यांचे व्यवहार, आकृती व त्यांचे गुणधर्म, संख्या आणि त्यांचे व्यवहार, आकृती व त्यांचे गुणधर्म आणि ओके आणि परिमाण आणि त्यांचे संबंध यांचा अभ्यास करणारे शास्त्र. ठीक आहे. आता हे पण झालं संख्या, चिन्हे, आकृत्या, परिमाण, मोजमाप यांचा अभ्यास करणारे जानना. अजून दुसरी व्याख्या काय करता येते त्याची, संख्या व त्यांचे व्यवहार, ही एक व्याख्या आहे. दुसरी काय, संख्या व त्यांचे व्यवहार, संख्या व त्यांचे व्यवहार, संख्या व त्यांचे व्यवहार, संख्या व त्यांचे व्यवहार. त्याच्यानंतर आकृती व त्यांचे गुणधर्म, आकृती व त्यांचे गुणधर्म, आकृती व त्यांचे गुणधर्म, बरोबर. त्याच्यानंतर परिमाण आणि त्यांचे संबंध. परिमाण, परिमाण म्हणजे काय, किंमत, किमती. परिमाण आणि त्यांचे संबंध. परिमाण म्हणजे संख्या आणि त्यांचे संबंध. यांचा अभ्यास करणारे शास्त्र, यांचा अभ्यास करणारे शास्त्र, अभ्यास करणारे शास्त्र. याला म्हणायचं गणित. याला काय म्हणायचं, गणित, बरोबर. काय, संख्या आणि त्यांचा व्यवहार. संख्या कशा व्यवहार करतात, संख्यांमध्ये व्यवहार करणं आणि संख्यांचा व्यवहार करणं दोन गोष्टी वेगळ्या आहेत, लक्षात ठेवा. संख्या व त्यांचे व्यवहार त्या कसे, त्यांच्यामध्ये संख्यांच्या मध्ये व्यवहार होतो, पण संख्या कसे स्वतः व्यवहार करतात ते पाहणं म्हणजे गणित. आकृती आणि त्यांचे गुणधर्म, आकृत्या, वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या आणि त्यांचे गुणधर्म बघायचे. परिमाण म्हणजे परिमाणामध्ये काय, किमती आल्या आणि किमती आणि त्यांचे संबंध यांच्या संबंधित अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे गणित, म्हणजे गणित, बरोबर आहे. म्हणजे गणित फक्त आकडेमोड नाही, आकडेमोड नाही, याच्यामध्ये तर्कशास्त्र आणि विश्लेषण यांचा ओके मेळ घालून समस्यांचं समाधान केलं जातं. तर गणित ज्यांचं योग्य असतं त्यांच्या याच्यामध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये तरी त्यांना समाधान मिळतं. स्पर्धा परीक्षांमध्ये तरी ते काय करू शकतात, स्वतःचा सगळा म्हणजे आयुष्याचं समाधान करून घेऊ शकतात, समस्या सोडू शकतात. स्पर्धा परीक्षेचं जे आयुष्य आहे ते गणिताविना अधुरं आहे, बरोबर. म्हणून स्पर्धा परीक्षा गणिताचं गणित म्हणजे काय हे समजलं पाहिजे. म्हणून हा आपला पहिला श्री गणेश आपण
गणित म्हणजे काय इथून केलेलं आहे. आता गणितामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या, संख्या पाहिल्या. तर संख्या पाहिल्या तर संख्यांचं गणित जे शास्त्र आहे त्याचा भाग वेगळा आहे. संख्याशास्त्र म्हणू आपण त्याला, अंकगणित. बरोबर. त्याच्यानंतर संख्या आणि चिन्हे वापरून काही गणित सोडवले जातात. त्याला आपण म्हणू बीजगणित. बरोबर आहे. त्याच्यानंतर आकृत्यांचा वापर करून काही गणित सोडवली जातात. त्याला आपण म्हणू भूमिती. बरोबर. त्याच्यानंतर कोन आहेत, ओके, बाजू आहेत, त्रिकोण काढलेले आहेत, त्याच्याबद्दल अभ्यास करणारे शास्त्र आहे, त्याला म्हणायचं त्रिकोणमिती. त्यानंतर दुसरा आहे कलन, कॅल्क्युलस, म्हणजे एखादी वस्तू वेग आहे कसा बदलतो, चाल वस्तूची कशी बदलते, याच्याबद्दल अभ्यास करणारं एक शास्त्र आहे कॅल्क्युलस, त्याला कलन असं म्हणतात. आणि शेवटचं आहे सांख्यिकी व संभाव्यता. गणिताच्या आधारावर, म्हणजे अलग अलग डाटा असतो बघा दिलेला, एखाद्या दुकानाचा किंवा एखाद्या लोकसंख्येचा डाटा आहे, वेगवेगळ्या तालुक्यांची लोकसंख्या आहे, आणि ती लोकसंख्याची अशी कॉलम मध्ये लोकसंख्या टाकली, खाली तालुक्याचं नाव आणि वरती लोकसंख्या. या तालुक्याची लोकसंख्या आहे 57,000, या तालुक्याची लोकसंख्या आहे 20,000, या तालुक्याची लोकसंख्या आहे 25,000, आणि त्याला कॉलमने दाखवलं. त्याला काय म्हणायचं, स्टॅटिस्टिक्स, डाटा अनालिसिस. आणि गणिताच्या बेसिसवर तुम्हाला संभाव्यता पण सांगता येते. आपलं जे पंचांग बनवलेलं असतं ना, भविष्याचं पूर्ण 12 महिन्याचं कॅलेंडर आधीच बनवतात, ते फक्त आणि फक्त गणितामुळे शक्य आहे, गणिताच्या आधारामुळे शक्य आहे, त्याच्या विना शक्य नाही. इव्हन वेळ पाहिली जाते, जन्माची आणि मृत्यूची वेळ नोंद केली जाते, त्याच्यामध्येही गणित आहे. त्याच्याशी संबंधित इतर कोणत्या घटना घडल्या त्यांच्याशी संबंधित गणित आहे, तिथंही गणित आहे. मग या सगळ्यांचं काय, गणिताचे मुख्य विभाग कोणकोणते आहेत ते बघूया. मुख्य विभाग, गणिताचे मुख्य विभाग, गणिताचे मुख्य विभाग कोणकोणते आहेत ते बघूया. तर सगळ्यात पहिला आहे अंकगणित. पहिलं कोणतं आहे, अंकगणित. अंकगणित काय करत असतं याच्यामध्ये, अंकगणितामध्ये काय करतात आपण, संख्यांसोबत संख्यांची, अंकगणितामध्ये जास्त काहीच नाहीये, संख्यांची बेरीज, वजाबाकी, भागाकार, त्याच्यानंतर गुणाकार, एवढ्या गोष्टी ज्या असतात यांच्याशी संबंधित ज्या गोष्टी असतात त्याला आपण अंकगणित म्हणू. म्हणजे अंकाशी मोड, आकडेमोड फक्त याच्यात होते. तुमची आकडेमोड फक्त अंकगणितामध्ये आली, बाकी सगळीकडे आकडेमोड नाही चालणार, सगळीकडे आकडेमोड चालणार नाही. पण तुमचं स्पर्धा परीक्षा गणित फक्त अंकगणितावर आधारित नसतं. तिथं चिन्हही असतात, तिथं कोणही असतात, तिथं आकृत्याही असतात. दुसरं आहे बीजगणित. इथं संख्या व चिन्हे वापरलेले जातात. संख्या व चिन्हे वापरली जातात. बीजगणितामध्ये काय वापरले जातात, संख्या आणि चिन्हे वापरली जातात. जसं एखादं समीकरण आहे 2x + y = 4, याच्यामध्ये बघा x आणि y ही चिन्हे आहेत आणि 2 आणि 4 या संख्या आहेत. तर अशा प्रकारचे जे समीकरण आहे हे 2 चलांमधलं समीकरण आहे. हे चल जे आहेत ते चिन्ह आहेत, चल जे आहेत ते काय आहेत, चिन्ह आहेत. बरोबर. तर संख्या व चिन्ह यांचा वापर करून जे गणित आपण गणिताचे प्रॉब्लेम सोडवतो त्यांना म्हणतात बीजगणित. ओके, अंकगणित, बीजगणित. त्याच्यानंतर आकृत्या आल्या. आता आकृत्या, बिंदू, रेषा, त्रिकोण, वर्तुळ, घन, आकृत्यावर आधारित तिसरा प्रकार त्याचा आहे. तिसरा जो प्रकार आहे भूमिती. तिसरा प्रकार बघा, भूमिती. याच्यामध्ये काय, बिंदू, पुन्हा रेषा, बिंदू झालं, रेषा झालं, राईट. त्याच्यानंतर त्रिकोण, वर्तुळ,
त्रिकोण, वर्तुळ, घन, सगळ्यात सोप आता घन जो असतो आकृत्याशी संबंधित जो गणित आहे त्याला आपण भूमिती म्हणतो. आकृत्यांशी संबंधित जे गणित असतं त्याला काय म्हणायचं? भूमिती म्हणायचं. त्याच्यानंतर आहे कोनांशी संबंधित जी भूमिती आहे ती आहे त्रिकोणमिती. ट्रिग्नॉमेट्री म्हणतात त्याला. ट्रिगोनॉमेट्री सगळ्यात जास्त गणितामध्ये भीती कशाची वाटते तर या ट्रिग्नॉमेट्रीची वाटते. आणि आपल्या स्पर्धा परीक्षांमध्ये काही प्रमाणामध्ये ट्रिग्नॉमेट्री येते. इथं कोन, त्रिकोणाच्या बाजूंची सांध असं म्हणू, सांध यांच्याबद्दल अभ्यास केला जातो. कोन, त्रिकोणाच्या बाजूंची सांध यांचा अभ्यास केला जातो. याला म्हणतात त्रिकोणमिती. बरोबर. नंतर कलन आहे. कॅल्क्युलस याच्यामध्ये इंटिग्रेशन, डेरिव्हेशन वगैरे हाय लेवलचं मॅथमॅटिक्स असतं. हाय लेवलचं मॅथमॅटिक्स कधीही स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेलं जात नाही. त्यांचा रेट वगैरे विचारला जातो. याच्यामध्ये चाल, वेग म्हणजे बदल जसं घडतो, बदल ज्या ठिकाणी घडत असतो वस्तूंमध्ये, चालमध्ये, चाल, वेग यांच्यामध्ये काय होतो? वस्तूची चाल कमी जास्त होते, वस्तूचा वेग कमी. चाल आणि वेग ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, बघू आपण नंतर. ठीक आहे. तर ज्या ठिकाणी बदल होत असेल त्या ठिकाणी कलन वापरतात. आणि शेवटचा आहे याच्यामध्ये सांख्यिकी व संभाव्यता म्हणजे काय? शक्यता सांगतात. म्हणजे स्टॅटिस्टिक्स अँड प्रोबॅबिलिटी म्हणजे तुम्हाला एखाद्या घटनेची घडण्याची शक्यता किती आहे, एखाद्या गोष्टीची घडण्याची शक्यता किती आहे ती गणिताच्या आधारावर सांगता येते. ती घडण्याची शक्यता, एखाद्या गोष्टीची घडण्याची शक्यता कशामध्ये सांगता येते? संभाव्यता. तर सांख्यिकी व संभाव्यता. आता एवढे 6 प्रकार आहेत गणिताचे बघा. अंकगणित, संख्या व बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार. त्याच्यानंतर बघा अंकगणित झालं, राईट. त्याच्यानंतर बीजगणित, संख्या व चिन्हे. इथे एक्स आणि वाय चिन्हे आहेत, राईट. तर हा झाला बीजगणित. त्याच्यानंतर भूमितीमध्ये काय? बिंदू, रेषा, त्रिकोण, वर्तुळ, घन तर तुम्हाला माहितच आहे, असा असतो घन. बरोबर. यांच्याबद्दल अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे भूमिती. झालं भूमिती. त्रिकोणमिती, त्रिकोण आणि त्यांच्या बाजूंची जी सांध असते त्यांच्याबद्दल अभ्यास करणारा जे शास्त्र आहे त्याला म्हणायचं त्रिकोणमिती. त्याच्यानंतर ती आहे कॅल्क्युलस. कॅल्क्युलस मध्ये काय? चाल, वेग, बदल ज्या ठिकाणी यांच्यामध्ये होत असतो त्या ठिकाणी कॅल्क्युलस वापरतात. आणि शेवटचं आहे सांख्यिकी व संभाव्यता. म्हणजे सांख्यिकी म्हणजे काय? याला आपण काय म्हणू? डाटा अनालिसिस म्हणू. ज्यावेळेस तुमच्याकडं आलेख येतात, आलेख, पाय चार्ट येतात, आलेख येतात, बरोबर. पाय चार्ट यांच्यावर गणित येतात ना तुम्हाला. कॉलम असे असतात टाकलेले आणि वरील जास्त करून वेगवेगळ्या परीक्षामध्ये असे वेगवेगळे कॉलम असतात. खाली संख्या, खाली काहीतरी वस्तूंची नावे असतात आणि वरती त्यांचा दर असतो वगैरे काय असतं. अलग अलग प्रकारचे चार्ट आणि कॉलमवर माहिती दर्शवलेली असते, म्हणजे तक्त्यांमध्ये माहिती दिलेली असते. त्याच्यावरून तुम्हाला गणित सोडवायचे असतात, चार्टवरून गणित सोडवायचे असतात. तर ते सांख्यिकीमध्ये येतात. आणि संभाव्यता म्हणजे शक्यता किती आहे, एखादी घटना घडण्याची शक्यता किती आहे. ठीक आहे.
म्हणजे याच्यामध्ये एक टोकरी आहे, त्याच्यामध्ये काही काही प्रमाणामध्ये ऍपल ठेवलेले आहेत समजा, ठीक आहे, आणि काही प्रमाणामध्ये केळे ठेवलेले आहेत. तर मी एकदाच एक फळ काढण्याची संभाव्यता शक्यता किती? बरोबर. एकदाच एक फळ काढण्याची संभाव्यता शक्यता किती? हे गणिताच्या आधारावर सांगण्यात येत असतं. तर सगळ्याच्या सगळ्या गोष्टी इथं आपण ज्या शाळेत शिकलेल्या आहे, या जे काही मॅथ्सचं पाहिलेलं आहे, हे सगळं डिटेलमध्ये आपण शिकणार आहेत. त्याच्यामुळे गणिताबद्दल चिंता करायची आवश्यकता नाही. आणि गणिताचा उपयोग कुठं-कुठं होतो बघा. पैशांची मोजणीमध्ये, वेळ, अंतर, व्यवहार, व्यापार गणिताशिवाय शक्य नाहीये. बरोबर आहे. त्याच्यामध्ये तर्कशक्ती लागते. कोणतंच असं शास्त्र नाहीये जे गणिताविना अधुरं आहे. इंजिनिअरिंग व आर्किटेक्चरमध्ये कामाला येत असतं. त्याच्यानंतर व्यवसायात नफा किंवा तोटा कसा झाला हे कशावरून कळतं तुम्हाला? गणितावरून कळतं. ते गणित मात्र कोणाचं चुकत नाही. व्यवसायामध्ये नफा आणि तोटा हे गणित कोणाचंच चुकत नाही. राइट? आणि या गणित असं शास्त्र आहे जिथं चुकांना माफी नाहीये. गणित वापरलं की चूक होतच नाही. बरोबर आहे. गणित वापरलं की चूक होतच नाही. त्याच्यामुळे आपण स्पर्धा परीक्षांमध्ये आपण गणितच पक्क करू, ज्याच्यामुळं चूक होणारच नाही. ज्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होणारच नाही, असं होणारच नाही. बरोबर? आणि गणितामुळं भरपूर मुलांचे रँक जातात. गणितामुळं अ, अ, गणित कमजोर असल्यामुळे त्यांना क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड सोडवता येत नाही आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड सोडवता नाही आल्यामुळं थोडंसं तर्क शक्तीवर आधारित काही जे हे असतात गणित किंवा उदाहरणं ते सोडवता येत नाहीत. त्याच्यामुळं बेसिक गणित खूप आवश्यक आहे. ते आपण शिकूया. ठीक आहे. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण गणित म्हणजे काय हे शिकलो. उद्याच्या लेक्चरपासून फक्त आणि फक्त ज्ञान आपल्या चॅनलवर फक्त आणि फक्त ज्ञान मिळणार. बाकी काही नाही. चर्चा फक्त विषयाची होणार. राइट? आजचं सुरुवातीचं थोडंसं होतं. माझा स्वभाव असा आहे, की मी फक्त आणि फक्त ज्ञानावर फोकस करत असतो. सगळ्यांसाठी ज्ञान आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. स्पर्धा परीक्षांच्या जीकेचे क्लासेस लवकरच सुरुवात आपण करणार आहोत. आठवडी क्लास होणार आहे तो. राइट? गणिताचा क्लास दररोज राहील. स्पर्धा परीक्षा जीकेचा क्लास आठवडी क्लास तो दर रविवारी तुम्हाला मिळेल. सकाळी 10 च्या नंतर लाईव्ह क्लास आपण घेत जाऊ. ठीक आहे. आपले सबस्क्रायबर जवळपास 1000 सबस्क्रायबर झालेले आहेत. तुम्ही याची माहिती इतरांना द्या. चॅनलला सबस्क्राईब करा. 1000 सबस्क्रायबर झालेले आहेत. 15 दिवसात 1000 सबस्क्राईब झालेले आहेत. त्याच्यामुळं अत्यंत आनंद होत आहे, उत्साह वाढत आहे आणि मी स्वतः स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी तयारी करून वगैरे सगळ्या गोष्टी करून बसलेलो आहे. आता माझं ज्ञान जे आहे, मला तर होईना, परंतु माझ्या इतर मित्रांना कामी येईल त्यासाठी आपण सुरू केलेला हा अट्टहास आहे. कारण की मी शिक्षक म्हणून खूप ठिकाणी काम केलेलं आहे. तर विद्यार्थ्यांना समजून कसं सांगायचं आणि कोणता विद्यार्थी कुठं जातो. खूप विद्यार्थी माझ्या हाताखालून डॉक्टर एम-बी-बी-एस घडलेत. अधिकारी घडवण्यासाठी थोडासा प्रयत्न या ठिकाणी करायचा प्रयत्न करतोय. तर तुम्ही मला चॅनल सबस्क्राईब करून, शेअर करून साथ द्याल, अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.